बहुउद्देशीय सेवाभावी संस्था गोजेगाव व अनुसया शिक्षण प्रसारक मंडळ गोजेगाव या संयुक्त विद्यमाने संस्थेच्या वतीनं जगद्गुरू श्रींचं या ठिकाणी कोटी कोटी प्रणाम करून सन्मान करण्यात येत आहे। आपल्यासाठी अतिशय भाग्याचा दिवस म्हणावा लागेल। जगद्गुरू श्रींचे या ठिकाणी होत आहे। निश्चितपणानं माऊली आयुर्वेदिक कॉलेजचे प्राचार्य सन्माननीय डॉक्टर धर्मपालजी पाटील कृपया मंचावरती येतील। मोरे मोरे बदले जगद्गुरू श्रींचं मंचावरती आगमन झालेलं आहे। अनंत श्री विभूषित जगद्गुरू रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचरणी शैक्षणिक संस्थेच्या वतीनं अनुसया शिक्षण प्रसारक मंडळ तसेच सरस्वती बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीनं या ठिकाणी सर्व व्यंकटराव पाटील गोजेगावकर तसेच बबनरावजी पाटील गोजेगावकर यांच्या करकमलांनी यांचं यथोचित स्वागत सन्मान संस्थेच्या वतीनं करण्यात येत आहे। सुरेश सावकार पंदिलवार कृपया आपण ताबडतोब मंचावरती यायचं आहे। सन्माननीय सुरेश सावकार पंदिलवार यानंतर शिवराज पाटील मालेगावकर कृपया मंचावरती येतील। आपलं परम भाग्य आज एक शास्त्र आहे। परत मी सांगेन हे बुवा बाबांचं महाराजांचं शास्त्र नाही आहे, तर हे आध्यात्मिक शास्त्र आपल्याला अनेक प्रकारचं दृष्टिकोन देतं, विशाल दृष्टिकोन देतं। आज ज्याला तुम्ही प्लास्टिक सर्जरी म्हणता, ही प्लास्टिक सर्जरी हजारो वर्षापूर्वी झालेली त्रेतायुगामध्ये झाले। मारीच नावाचा जो राक्षस आहे हा प्लास्टिक सर्जरी करून सुवर्णमृग बनवून आणलेला होता आणि त्यामुळे स्वतः जगदंबा जी स्वतः लक्ष्मी माता आहे त्या लक्ष्मी मातेला पण ओळखता आलं नाही की हा मारीच नावाचा राक्षस आहे, हे सुवर्णमृग नाही आहे। म्हणजे त्यावेळी किती जबरदस्त शास्त्र प्रगत होतं। आज तुम्ही आयुर्वेद कॉलेज पण काढलेलं ऐकून आनंद वाटला। त्याच्यामधले जे सुश्रुत आहेत त्या सुश्रुतांनी जे पहिलं ऑपरेशन केलं आहे ते इतकं सूक्ष्म ऑपरेशन केलेलं आहे, केसाची जी जाडी आहे त्या जाडीचे 1000 भाग करता येईल इतकं सूक्ष्म ऑपरेशन पहिलं सुश्रुतांनी केलेलं आहे। सर आपल्याला ओघाने येईल त्यावेळी सगळे सांगतील याच्याबद्दलची माहिती। त्या अध्यात्म जे आहे हे शास्त्र म्हणून आहे, शास्त्र म्हणून पाहिलं पाहिजे। अध्यात्म आपल्या मनाच्या कक्षा उंचावतात, रुंदावतात, म्हणून आपण आध्यात्मिक असलं पाहिजे। आमच्या प्राचीन कालच्या ऋषीमुनीने आपल्याला जी भक्ती करायला सांगितलेली आहे ती भक्ती नेमकं दुसरं तिसरं काय आहे तर एकाग्रतेचा व्यायाम आहे। संत ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं माझेनी अनुसंधान विन स्नान संध्या जपहोम ध्यान ते सर्वही अधर्मदान मद भजन ते नव्हे। म्हणजे माझ्याशी जर एकाग्र झाला नाहीस तर तू पोथीवाद पारायण कर, पुरच्चरण कर, जप कर, यज्ञ याग अनुष्ठान काहीही कर, पण जर तुझं लक्ष त्याच्यामध्ये नसेल तर केलेली भक्ती व्यर्थ आहे, ती भक्ती असूच शकत नाही। मग ही भक्ती करायची कशी तर एकाग्रतेने करायची। मग ही एकाग्रता आपल्याला जीवनामध्ये कशासाठी पाहिजे तर माझं सांगणं आहे की प्रत्येक माणूस जन्माच्या स्टेशनवरून जीवनाच्या प्रवासाला सुरुवात करतो आणि मृत्यूच्या स्टेशनवर जाऊन थांबतो। तर हा जो प्रवास हा प्रवास सुखकारक झाला पाहिजे, बिनचूक झाला पाहिजे। कारण प्रत्येक गोष्ट आहे ना त्याला 3 बाजू आहे, एक चूक, दुसरी बरोबर आणि तिसरी बिनचूक। आपल्याला बिनचूक निर्णय घेता आले तर गोजेगावकरांसारखे आपण आपलं नाव समाजामध्ये करून ठेवू शकतो। त्याने राजकीय क्षेत्रामध्ये आपलं नाव ठेवलं आहे आणि ते हळूहळू शिक्षण महर्षी नक्की होतील। त्यांना शिक्षण महर्षी म्हणून आमचा आशीर्वाद किताब शासनाकडून नक्की मिळेल, कारण ते जे कार्य करतात ते अतिशय उत्कृष्ट कार्य। त्या कार्याचा गौरव मला आहे, माझा एक शिष्य अशा प्रकारचं कार्य करतो त्याचा अभिमान आहे आणि म्हणून आम्ही आज इकडे आलो।
या कार्यक्रमाला किंवा इथे कॉलेजला भेट देण्यासाठी. तर मुलांनी लक्षात ठेवा की तुमचं हे जे वय आहे ह्या वयामध्ये आपण वेगळ्या प्रकारच्या चुका करून बसतो. का करून बसतो तर मन चंचल असतं. आपल्याला आईवडिलांनी आपला पदरमोड करून आपल्याला इकडे शाळेमध्ये कॉलेजमध्ये पाठवलेलं असतं आणि कॉलेजच्या जीवनामध्ये म्हणजे दंगा मस्ती करणे, मुलींची खेचणे, मुलांनी मुलींच्या मस्करी करणे, मुलींनी मुलांच्या प्रेमात पडणं, याच्यासाठी आपलं उभं आयुष्य काही पोरं फुकट घालवतात. का घालवतात तर फ्युचर कळत नाही. तर ती दृष्टी कोण आणून देतं तर एकाग्र. आपल्यामध्ये संयम आवश्यक असतो, समयसूचकता आवश्यक असते, आपल्यामध्ये दूरदृष्टी आवश्यक आहे, आपल्यामध्ये प्रगल्भता आवश्यक असते, आपल्यामध्ये चिकाटी नावाचा गुणधर्म असावा लागतो, आपल्यामध्ये नेतृत्व करण्याचा गुण असावा लागतो, तर आपल्यामध्ये खिलाडू वृत्ती असावी लागते. त्याला साधक बाधक जीवनामध्ये विचार करण्याची क्षमता आपल्यामध्ये वाढायची असेल तर आपलं मन समृद्ध करा. अध्यात्मशास्त्र जे आहे हे मनावर संस्कार करणारं शास्त्र आहे. आणि तुमचं आधुनिक विज्ञान जे आहे, विज्ञान आणि आधुनिक विज्ञान, परत एक मी नवीन शब्द ठेवलेला आहे, अभ्यास करा म्हणजे कळेल तुम्हाला. मी आधुनिक विज्ञान आणि विज्ञान असं का म्हटलंय तर अध्यात्मातलं विज्ञान हे आधुनिक विज्ञान जिथे संपतं तिथे आध्यात्मिक विज्ञान सुरू होतं. त्यामुळे हे जे भक्ती सांगितलेले आहे हे सुद्धा एक विज्ञानच आहे की तुम्ही समृद्ध झालं पाहिजे, तुमच्यातली चंचलता निघून गेली पाहिजे, तुमच्यामध्ये संयम आला पाहिजे, तुमच्यामध्ये दूरदृष्टी वाढली पाहिजे, तुमच्यामध्ये खिलाडू वृत्ती वाढली पाहिजे, तुमच्यामध्ये नेतृत्व करण्याचा गुण वाढला पाहिजे. यासाठी ही भक्ती करायची. मग काही जणांना देव आवडत नाही, त्या बिघडत नाही. देव निर्गुण आहे, निराकार आहे. जे जे या चराचरात आहे ते देवच आहे, फक्त कळत नाही आपल्याला म्हणून आपण टीका टिप्पणी त्याच्यावर करतो. म्हणून मी सांगेन ही जी कॉलेजची मुलं इथे बसलेली त्यांच्यासाठी मी सांगेन आणि सगळ्यांसाठीच सांगेन, तुमच्या जीवनात जर सक्सेस व्हायचं असेल तर दररोज दिवसातून 10 मिनिटं वेळ काढा आणि मनाला एकाग्रतेचा व्यायाम घ्या. मुलांना मी सांगेन तुम्हाला कुठलाही देव आवडत नसेल तर एक निरांजन घ्या आणि त्या निरांजनाची वात पेटवा आणि ती ज्योत असते त्या ज्योतीकडे फक्त 10 मिनिटं बघत बसा. एक चित्त होऊन बघत बसा आणि अनुभव घेऊन बघा. 8 ते 10 दिवसामध्ये तुमच्या हे नक्की लक्षात येईल की तुमच्यामध्ये संयम वाढला आहे. अभ्यास करण्यासाठी क्षमता वाढली. अभ्यास करताना कंटाळा येतो, अभ्यास केल्यानंतर लक्षात येत नाही. परीक्षा आली की काही मुलं तर प्रचंड हुशार असतात, पण परीक्षा आली पेपरला गेले की ते ब्लँक होतात. का तर चंचलता. ह्या गोष्टी जाण्यासाठी 10 मिनिटं एकाग्रतेचा व्यायाम करा आणि बघा तुम्हाला किती तुमच्यामध्ये चेंजेस येऊ शकतात. त्या अध्यात्म आणि विज्ञानाची सांगड घालून पुढे चला. आमचा नाथांचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहे. पूर्वनियोजित कार्यक्रमाप्रमाणे आम्हाला तेलंगणाला जायचं, तिकडे धाराशिव जिल्ह्याची मीटिंगसाठी कार्यकर्ते आलेले आहेत, तिकडे मीटिंग लावलेली आहे. आमचं कॅलेंडर जे असतं ते 1.5 वर्ष अगोदर तयार होतं. जीवनामध्ये नियोजन कसं असलं पाहिजे ते शिकण्यासारखं आहे. मी 1.5 वर्ष अगोदर माझं कॅलेंडर 365 दिवसाचं तयार करतो आणि 1992 पासून तयार करतो आम्ही. मी 1992ला या मार्गामध्ये आलो. मी पण सुरुवातीला नोकरी करायचो. लग्न झालेलं आहे. आमचे पाहुणे इकडचे औरादचेच आहेत. कानिपनाथ महाराज जे आहेत त्यांचे जे सासरवाडी औरादचीच आहेत. तर आता ते सध्या लातूरला जे सावळे आहेत ते कानिप महाराजांचे सासरे आहेत. तर आमचं कानिपनाथ महाराज 3.5 वर्षाचे होते आणि आम्ही ग्रामसेवक म्हणून नोकरीला होतो. 8 वर्ष नोकरी झालेली होती आणि गुरुदेवांनी सांगितलं नोकरी सोड. ती सोडून दिली आणि मग या मार्गामध्ये आलो. या मार्गामध्ये येऊन सुरुवात केली. मला गुरूंकडून काहीच मिळालं नाही, फक्त आशीर्वाद मिळाले. कारण जो आमचा मठ आहे आमच्या गुरुदेवांचा तो लिंगायत समाजाचा आहे. त्यामुळे लिंगायत समाजाचे असल्यामुळे आम्हाला नाणीजला दुसरा मठ स्थापन करावा लागला. पण नाणीजला ज्या वेळेला आपला जुना मठ काही जणांनी येऊन पाहिलेला आहे, त्याला नाथांचं माहेर असं म्हणतात, ते बांधकाम करायला सुरुवात केली. मी त्या चुलतीत आम्ही एकत्र कुटुंबात असल्यामुळे चुलत्यांना म्हटलं मला जमीन पाहिजे, काय करायचं, मठ बांधायचं. त्यांना प्रचंड राग आलेला होता. 8 वर्ष सर्व्हिस झालेले आहे, वय 25 वर्ष आहे, बायकोचं वय 23 वर्ष आहे, मुलगा 3.5 वर्षाचा आहे आणि नोकरी चांगली सरकारी सोडून देतो म्हणजे काय. त्यांनी सांगितलं घे आणि लाव दिवे. खरंच तिथे दिवे लागले आणि आज अल्पावधीमध्ये 30-35 वर्षामध्ये आम्ही 13 ठिकाणी पीठं निर्माण केले. भारतातला जवळजवळ अर्धा भारत कॅप्चर करून टाकलेला आहे. हे कशामुळे? प्लॅनिंगमुळे.
नियोजनामुळे. माझा एक पण दिवस असा नसतो कधी की तो रिकामा आहे आणि त्याला काहीच काम नाही म्हणून. तर नियोजन जीवनामध्ये तुम्हाला करता आलं पाहिजे. त्याच्याकडे प्लॅनिंग आहे, तो नक्की माणूस जीवनामध्ये सक्सेस होऊ शकतो. आणि कुठलीही गोष्ट आपल्याला येत नाही असं नाही, कधी कुठलीही गोष्ट आपल्याला आलीच पाहिजे. तर तुम्हाला येते ती मला का नाही येत, ती आलीच पाहिजे हे लक्षात घ्या. त्याच्यासाठी तुमचं मन जितकं तुम्ही आध्यात्मिकदृष्ट्या विकसित कराल आणि त्याच्यात झोकून द्याल, अभ्यास करण्याची वृत्ती जर असेल तर जीवनात काहीही करता येतं. दुनिया झुकती आहे, झुकाने वाला चाहिए असं म्हटलं जातं. तर 1.5 वर्ष अगोदर कॅलेंडर तयार करायचं. आपल्या देशाचे राष्ट्रपतींचं पण कॅलेंडर 6 महिन्यापूर्वी होतं तयार. त्यांची दिनचर्या असते ती 6 महिन्याची होते, 6 महिन्यापूर्वी होते आणि ती पण फ्लेक्झिबल असते. माझं जर कॅलेंडर बघितलं तर इतकं टाईट असतं आणि त्याप्रमाणे सगळे कार्यक्रम घडतात तसेच्या तसे. तुम्ही जर बघितलं आज तर उद्या आम्ही तेलंगणाला, आज आम्ही प्रवासात आहोत. गोजेगावकर साहेब बरेच दिवस सांगत होते की स्वामी आलं पाहिजे, स्वामी आलं पाहिजे. मी म्हटलं येणार, योग्य वेळेला येणार. आणि मग काल आम्ही ज्यावेळी परभणीला आलो तेव्हा प्रवासाचा दिवस होता, थोडं मागं पुढे झालं तरी चालेल म्हणून म्हटलं उद्या येतो मी तुमच्याकडे. तेव्हा हे जे प्लॅनिंग आहे, हे जे नियोजन आहे, हे नियोजन करण्यासाठी म्हणजे ज्याला नियोजन करता येतं, आपल्याला कधी बऱ्याच लोकांना कर्ज होतं, मग त्याचं टेन्शन येतं, मग टेन्शनचं काही लोक टॉनिक घेतात वगैरे. तर हे सुखकारक जीवन जगण्यासाठी देवानं परमेश्वरानं मनुष्य जन्म दिला. आपल्याकडे बुद्धी आहे, त्या बुद्धीचा वापर करून आपल्याला जगायचं असेल तर दररोज 10 मिनटं कुठला देव आवडेल त्याचे. नाहीच आवडला तर मी सांगितलं तसं ते निरंजन घ्या, त्या ज्योतीकडे बघत बसा, किंवा एखादा पॉईंट घ्या, त्या पॉईंटकडे फक्त 10 मिनटं बघत बसा. त्याला नेम धरणं असं म्हणतात. तर तशा प्रकारे करा, म्हणजे तुमच्या मनाच्या कक्षा उंचावतील आणि तुमच्यामध्ये संयम, समयसूचकता, प्रगल्भता, नेतृत्व करण्याचे गुण, चिकाटी अशा अनेक पैलूने तुम्ही जर विकसित झालात तर जीवनामध्ये नक्की सक्सेस होऊ शकता. हे उदाहरण स्वतः माझं जीवनाचं आहे. आणि गंमत आहे बघा, माझ्या हातात अधिकार काहीच नाही, कारण मी त्या ट्रस्टवर ट्रस्टी पण नाही. पण या ट्रस्टला एवढ्या उंचीवर नेऊन पोचवलेलं आहे आणि वेगवेगळ्या फॅकल्टी आपल्या ट्रस्टमार्फत सगळ्या टोटल